नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, अखेर आपण मुख्यमंत्र्यांवर फडणवीसांवर 420च्या म्हणजे शेतकऱ्यांना फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करायला लावलाय। मी माझ्या तालुक्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हे निवेदन दिलंय। जसं की तुम्ही बघताय काय दिलंय निवेदनमध्ये, कसं दिलंय, कसं तक्रार करायचं। तुम्ही पण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात म्हणजे फडणवीसांच्या विरोधात ज्याने म्हटलं होतं की आपण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 असं भाषणामध्ये म्हटलंय की यंदा आमचं जर सरकार आलंय तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं आश्वासन दिलं होतं। ते पण 100 दिवसाच्या आत करू कर्जमाफी। कोणी दिलं होतं तर फडणवीस साहेबांनी, जे आजचे आपले मुख्यमंत्री आहेत। बंधू भगिनींनो, हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय। आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। त्याने 100 दिवस होऊनही आपली कर्जमाफी केली नाही शेतकऱ्यांची, म्हणून आपणही, मी गेले, तुम्ही पण जा आपल्या पोलीस स्टेशन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार द्या। कशी तक्रार द्यायची हे मी तुम्हाला दाखवतोय। मी तक्रार काय दिलंय बघा। प्रति ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन, जे काही आपलं गावाचं नाव आहे, जे काही आपल्या तहसीलचं नाव आहे ते लिहायचं। तक्रारदारांमध्ये आपलं स्वतःचं नाव आणि इतर शेतकऱ्यांचं नाव, आपला संपूर्ण पत्ता। विषय कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफी न केल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा 420 दाखल करण्याबाबत आम्ही शेतकरी वर्ग तक्रार दाखल करीतो की विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमचा सरकार आला किंवा आपण शेतकरी आम्हाला निवडून दिल्यास 90 दिवसाच्या आत कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले, परंतु सरकारला आता 100 दिवस होऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीत आणि करणारही नाही असे उद्गार काढत आहेत। करिता देवेंद्रजी फडणवीस तथा महाराष्ट्र सरकारवर शेतकऱ्यांना फसवल्या प्रकरणी 420चा गुन्हा दाखल करावा ही विनंती। असा आपण एक मजकूर लिहावा आणि संबंधित पोलीस स्टेशन जे आहेत आपले ठाणेदार साहेबांना निवेदन द्यावा, तक्रार द्यावा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी करावी। तर मित्रांनो, या प्रकरणामुळे काय होईल, जे कोणी मंत्री असेल, जे कोणी आमदार असेल, जे कोणी मुख्यमंत्री बनेल, ते आश्वासन देण्यापूर्वी हजारदा विचार करेल की आपण जे आश्वासन देतो ते पाळणार की नाहीत, आपल्याने होणार की नाहीत। म्हणून शेतकऱ्यांना यांनी कमजोर समजलंय। का कमजोर समजलंय? की हे शेतकरी नाही म्हणून समजलंय। आपण शेतकरी आहोत, जातीपातीत गुंतवलो नाहीत। आपण फक्त शेतकरी आणि शेतकरी आपली जात आहेत हे यांना दाखवून द्या। आमच्या शेतकऱ्यांवर तुम्ही अन्याय कराल तर आम्ही कोणत्याही परिस्थितीवर जाऊ शकतो, काहीही करू शकतो हे यांना दिसलं पाहिजे। म्हणून हा निवेदन देणे गरजेचे आहे। म्हणून माझ्या मित्रांनो, अन्यायाविरुद्ध लढणे शिका, आपल्या हक्कासाठी लढा, आपल्या हक्कासाठी बोला, आपल्या हक्कासाठी ठामपणे उभे राहा हीच आपल्याला विनंती करतो। भेटूया पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।